एक तर की तुझी जी भूमिका आहे तर त्याला एका अराजकता माजवण्याच्या दिशेने तू घेऊन चाललेला आहेस असं बोललं जात आहे. सर अराजकता कसली 5-6 स्टुडंट्सनी सुसाईड केलेली आहे. नीटचे 22 लाख स्टुडंट्स आहेत, CBSEचे 17 लाख स्टुडंट्स आहे, CUETचे 16 लाख स्टुडंट्स आहे, SSC GDचे 40 लाख स्टुडंट्स आहे. असं बघून एकंदरीत 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्स आहे ज्यांना या सिस्टमच्या फेलियरमुळं कुठं ना कुठं त्रास झालेला आहे. तर आम्ही काय मागणी करतोय सर? आम्ही मागणी करतोय की एज्युकेशन मिनिस्टरनी काहीतरी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन रिझाईन करावं. डेमोक्रेसीमध्ये हे जास्त एक रोल एका पब्लिकचा, आम्ही पब्लिक म्हणून अकाउंटेबिलिटी मागतोय. तर अकाउंटेबिलिटी मागणं अराजकता कसं होऊ शकते सर? आणि शांततेने मार्ग शांततेने जंतर मंतरला हजारो लोक आली, पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं आणि काहीच झालं नाही. नारे काय होते तिथं? भारत माता की जय, जय भीम. आता मला विचारते, हे जे लोक म्हणतायत अराजकता, जय भीमच्या घोषणा देणं हे अराजकता आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळ चालवली, तिथून आपल्याला इक्वॅलिटी भेटलेली आहे. आणि हा देश हे म्हणजे जे जे लोक बोलताय की मुवमेंट अराजक असती किंवा जे मुवमेंट्स करतात ते अराजक असतात, त्यांनी हे विसरू नये. आपला देश जो घडला आहे तो एका मुवमेंटमधूनच घडलेला आहे. तू आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं तर जे त्यांचे वारसदार आहेत सुजाता आंबेडकर, त्यांनीच म्हटलं की जर नेपाळसारखी परिस्थिती उद्भवली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली तर त्याला जबाबदार कोण? आणि एका अर्थाने तुम्ही अराजकता माजवण्याच्या दिशेने जाताय असं सुजाता आंबेडकरांना म्हणायचं. ती त्यांची पर्सनल कमेंट असू शकते, आय वोंट से एनीथिंग ऑन दॅट. पण जंतर मंतरमध्ये आम्ही दाखवून दिलं की किती शांतपूर्णपणे हजारो स्टुडंट्स आले होते, हजारो यूथ आला होता. त्यांनी काहीच केलं नाही. त्यांनी शांतपणे आपली डिमांड ठेवली आणि ते म्हणले की धर्मेंद्र प्रधाननी रेजिग्नेशन दिलं पाहिजे. आमची फक्त तेवढीच मागणी आहे. वी वॉन्ट अकाउंटेबिलिटी इन दिस कंट्री, बिकॉज इफ दिस कंट्री इज नॉट काउंटेबल देन आय डोंट नो व्हॉट इज लेफ्ट इन द डेमोक्रेसी. तुझ्या येण्यामुळं, तुझ्या या आंदोलनामुळं जे प्रस्थापित पक्ष आहेत की ज्यांना वाटतं की अमुक एका मतांवरती आपलीच मक्तेदारी असायला हवी, त्यांना असुरक्षित वाटायला लागलंय. मला असुरक्षित इन्सिक्युरिटी त्यांना का वाटते आय डोंट नो. कारण की आमचं फक्त एकच आहे, जे स्टुडंट्स आहेत त्यांना न्याय भेटला पाहिजे. जे 5-6 स्टुडंट्सनी सुसाईड केलेली आहे त्यांना कुठं ना कुठं न्याय भेटला पाहिजे. आणि मला वाटतंय की जे अपोजिशन आहे ते पण सेम गोष्ट मागताय, आम्ही सेम गोष्ट मागतोय. सो वी आर फायटिंग फॉर द सेम कॉज. नाही, पण याच्यातून त्यांची जागा व्यापण्याचा तू प्रयत्न करतोय, असं एक असुरक्षिततेची भावना आहे त्यांच्यामध्ये. तर शेवटी हे जाऊन एका राजकीय आंदोलनाच्या दिशेनेच जातं, हे आपला इतिहास सांगतो. सर डेमोक्रेसी म्हणजे काय? डेमोक्रेसी म्हणजे काय? ठराविक 1-2 लोकच असली पाहिजे का? डेमोक्रेसी म्हणजे काय? डेमोक्रेसीमध्ये देर शुड बी मेनी मोर पीपल हू शुड बी रेझिंग व्हॉइस फॉर द पीपल. इट्स गुड फॉर द डेमोक्रेसी. तर याच्यावर प्रॉब्लेम कसा असू शकतो? मी तर म्हणतो की या देशात अजून जास्त पार्टी असले पाहिजे, अजून जास्त मुवमेंट असले पाहिजे, बिकॉज दॅट इज अ साइन ऑफ अ हेल्दी डेमोक्रेसी. नाही, पण आता याच्यातूनच संजय राऊतांनी एक वक्तव्य केलंय की तू अमेरिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटला आणि त्यांच्यासोबतचा एक फोटो त्यांना संजय राऊतांना कोणी पाठवला. आता ते पुढे असंही म्हणतात की मला या फोटोच्या सत्यतेबद्दल सांगता येणार नाही. अरे बापरे, नाही, मी आय डोंट नो. म्हणजे AI जनरेटेड असू शकतो. कारण की पंतप्रधानाला मी कसं काय भेटणार? मी तर एक साधा स्टुडंट होतो तिथं. तुम्हाला प्रोटोकॉल माहिती असतात. सो आय डोंट नो व्हॉट. नाही, हीच जी इन्सिक्युरिटी प्रस्थापित पक्षांमध्ये दिसते आहे, तर ती दिसते यासाठी की त्यांची जागा तू व्यापण्याचा प्रयत्न करतोय. तर तू आत्ता म्हणतोयस की तुला काही राजकीय पक्ष स्थापन नाही करायचा, पण हे भविष्यामध्ये म्हणजे तू राजकीय पक्षाच्या दिशेनेच जाशील? सर जसं की मी सांगितलं 15-16 दिवस झाले आमच्या मुवमेंटला. 15 दिवसाआधी सर मी USA मध्ये बसून जॉब्सला अप्लाय करत होतो. मी हे फक्त एका सटायरमध्ये सुरू केलं होतं. आय जस्ट मेड अ सटायरिकल कॉमेंट. त्यातून सुरू झालं आहे. माझा काही प्लॅन नव्हता, माझं काही इंटेन्शन नव्हतं हे सुरू करायचं. माझा जर तसा प्लॅन असला असता तर मी इंडियामध्ये राहून केला असतं, मी USA ला नसतो गेलो. सो हे आपोआप होतंय. आणि मला वाटतंय की याच्या मागं कन्स्पिरसी थिअरीज लावण्यापेक्षा यातून जो मेसेज जातोय पब्लिकमध्ये, 22 मिलियन लोक म्हणजे जवळपास किती झाले? 2 कोटीपेक्षा जास्त लोक. 2 कोटीपेक्षा जास्त लोक जर एखादा प्लॅटफॉर्म स्वतःहून क्रिएट करताय तर ते एक मेसेज देत आहे, ते एक सिग्नल देत आहे या देशाच्या पॉलिटिकल पार्टीजला की कुठे ना कुठे या देशातला जो यूथ आहे, जेनझी आहे, तो अस्वस्थ आहे. आणि त्यांनी होप सोडून दिलेला आहे तुमच्याकडून. कशामुळे होप सोडला आहे? कारण की तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत नाही आहे. तुम्ही त्यांच्या ज्या होप्स आहे, ॲस्पिरेशन्स आहे त्याच्यावर बोलत नाही आहे. सो आय थिंक रॅदर दॅन डिसमिसिंग दिस मुवमेंट युजिंग कन्स्पिरसी थिअरीज, वाय डोंट यू अड्रेस द रिअल इश्यूज? त्यातूनच एक तक्रार आत्ता करण्यात आली आहे मुंबईमध्ये की जे फॉलोअर्स आहेत
तुझे किंवा या आंदोलनाचे तर ते फॅब्रिकेटेड आहेत आणि ते वाढवण्यात आले आणि ते बनावट आहेत अशा प्रकारची एक तक्रार करण्यात आली आहे न्यायालयामध्ये. एक मिनिट, इथं जर रेंज असं असेल तर मी लगेच फॅक्ट चेक करतो, लाईव्ह फॅक्ट चेक. मी व्हिडिओ दाखवतो, जर तुम्ही झूम करू शकता. रेंज नाही, आपण बेसमेंटमध्ये बसलो आहे ना, इथं रेंज नाही आहे. पण जेव्हा किरण रिजिजू यांनी हे ट्विट केलं होतं की कॉक्रोच जनता पार्टीच्या हँडलवर सगळे पाकिस्तानचे फॉलोअर्स आहे, त्याच्यात मी ऑडियन्स डेमोग्राफिक दाखवली होती आणि ऑडियन्स ही फक्त ज्यांनी पेज सुरू केलेलं त्यालाच दिसू शकते, दुसरं कोणाला नाही. त्यांच्याकडे हे आकडे कुठून येत आहे मला नाही माहिती. माझ्याकडे जे आकडे मला दाखवते आमच्या पेजवरनं 94.7% ऑफ द फॉलोअर्स आर फ्रॉम इंडिया. तर हे 94.7% इंडियन यूथ जो आहे त्यांना पाकिस्तानी का म्हणताय तुम्ही? मी आज एक प्रश्न विचारतोय, कशावर विचारतोय मी? ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांच्यासाठी प्रश्न विचारतोय मी. तुम्ही मला पाकिस्तानी म्हणताय. वेदांत जो CBSEचा स्टुडंट होता, ज्यांनी सांगितलं त्याची मार्कशीट जी होती ती चुकीची चेक झाली, तुम्ही त्याला पाकिस्तानी म्हणताय. पत्रकार जे सरकारला प्रश्न विचारताय त्यांना तुम्ही पाकिस्तानी म्हणताय. मी पाकिस्तानी, स्टुडंट्स पाकिस्तानी, पत्रकार पाकिस्तानी, अपोजिशन पाकिस्तानी. तर भारतीय इंडियन कोण? फक्त BJPचे IT सेलवाले भारतीय आहेत का? आणि आपण सगळे पाकिस्तानी? काय लावलं या देशात तुम्ही? आता हे कसं म्हणजे तू बघतो गंमत की एकीकडे भाजप किंवा भाजपचा IT सेल तुला पाकिस्तानी म्हणतो, देशद्रोही म्हणतो आणि दुसरीकडे जो विरोधी पक्ष आहेत ते तुला भाजपचे म्हणतायत. सर मी जसं म्हणतोय की जे ह्या सगळ्या कन्स्पिरसी थिअरीज आहे, तुम्ही आरोप प्रत्यारोप करणं सोडून द्या. मेन नाही येतोय मी, मेन मुद्दा काय? मेन मुद्दा आहे जसं मी सांगितलं 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंटसोबत अन्याय झालेला आहे. तुम्ही त्याच्यावर बोला ना. जर तुम्ही त्याच्यावर बोलला असतं, त्याच्यावर तुम्ही काही केलं असतं, जर एज्युकेशन मिनिस्टरनी राजीनामा दिला असता, मला काय गरज पडली असती हे सुरू करायची? या लोकांना काय गरज पडली असती जंतर मंतरवर यायची? आज पुण्यामध्ये काय गरज पडली असती आम्हाला आंदोलन करायची? धर्मेंद्र प्रधाननी आज राजीनामा द्यावा, आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ. नाही, सरकारमध्ये तर खूप सगळे आहेत सरकारबद्दलचे प्रश्नचिन्ह, त्यामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे. विरोधी पक्षांबद्दल तुला काय म्हणायचंय? विरोधी पक्ष आपल्या देशातला कमी पडतोय का आत्ताचा? सर मला असं वाटतं की विरोधी पक्ष कमी पडत नाहीये. विरोधी पक्षांसोबत जे होतंय ना, दॅट इज व्हेरी सिरियस अँड डेंजरस साईन फॉर द डेमोक्रेसी. होतं काय, आपण जे सगळे इन्स्टिट्यूशन्स बघतोय विच आर सपोज टू बी न्यूट्रल अँड इम्पार्शियल, ते खरंच न्यूट्रल आहे का, निष्पक्ष आहे का? इलेक्शन कशी होत आहे या देशात आपण बघतोय. महाराष्ट्र 2024मध्ये भाजपला फक्त 9 सीट भेटल्या होत्या लोकसभेत. 6 महिन्याच्या आत परत निवडणुका होतात आणि त्यांना 132 सीटा भेटतात. 132 सीटा त्यांना पीक मोदी वेव्हमध्ये पण भेटल्या नव्हत्या. तेच नेते होते भाजपमध्ये. शिवसेनासारखा मेन अलायन्स होता, शिवसेना खूप मजबूत पक्ष होता तेव्हा, तरी भाजपला एवढ्या सीट भेटल्या नव्हत्या. 6 महिन्यात असं काय बदललं की तुम्हाला जेवढ्या सीटा मोदी वेव्हमध्ये येत नव्हत्या तेवढ्या तुम्हाला नंतर भेटल्या लोकसभेच्या? बंगालचं इलेक्शन झालं, ममता बॅनर्जीच्या सीटवर 50,000 मतं डिलीट झाली, त्या 15,000 मतांनी हरल्या. तमिळनाडूमध्ये MK स्टॅलिनच्या सीटवर 1,00,000 मतं डिलीट झाली, ते 50,000 मतांनी हरले. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालच्या सीटवर 40,000 मतं डिलीट झाली, ते 4,000 मतांनी हरलेत. तर या देशात कसं इलेक्शन चालू आहे? इलेक्शन म्हणजे काय? जिथं वोटर्स डिसाईड करतात गव्हर्नमेंट कोणाची बनेल. आपल्या इथं काय चालू आहे? गव्हर्नमेंट डिसाईड करते की वोट कोण करेल. 27 लाख लेजिटिमेट वोटर्स बंगालमध्ये कोर्टात गेले होते की आम्हाला मतं देऊ द्या, आम्हाला वोट करू द्या. ते 27 लाख लोकांना वोट नाही देऊ दिलं. तर हे असं कसं इलेक्शन झालं? आता तू हा जो काही मुद्दा उपस्थित केला आहे आणि काही पक्षांची नावं घेतली, त्याला अनुसरूनच मला विचारायचं की या देशामध्ये विरोधी पक्ष विखुरलेले आहेत आणि त्यामुळं विरोधी पक्षांनी एकत्र यावं असं एक आव्हान केलं जाते विरोधी पक्षांच्या पातळीवरती आणि त्यातून विलिनीकरणाची चर्चा होते. जसं की ममता बॅनर्जींनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं किंवा शरद पवारांच्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. तर तुझा तर राजकीय पक्ष नाही आहे, तुझं आंदोलन आहे, तुझी चळवळ आहे, तर मग विरोधी पक्षांच्या सोबत तू आंदोलन करावं किंवा त्यांनी तुझ्यासोबत यावं, वाईस वर्सा. तर याबद्दल काही तुझ्या मनात काही विचार आहे? सर मला एक गोष्ट क्लिअर करायची, ही जी मूव्हमेंट आहे ही त्या लोकांची मूव्हमेंट आहे ज्यांनी कम्प्लिटली गिव्हअप करून दिलेलं आहे एक्झिस्टिंग पॉलिटिकल सिस्टमवर. त्यामुळं आम्ही स्वतः कोणत्याही पॉलिटिकल पार्टीशी असोसिएट होणार नाही, अफिलिएट होणार नाही. बट कोणत्या पार्टीला आमच्या मुद्द्यांना सपोर्ट द्यायचा आहे, स्टुडंटसाठी जस्टिस डिमांड करायचा आहे, न्याय मागायचा आहे, दे आर फ्री टू सपोर्ट अस. बट आम्ही कोणासोबतही असोसिएट होणार नाही. आमची ही मूव्हमेंट कम्प्लिटली इंडिपेंडेंट राहील. विरोधी पक्षांनी जर तुला पाठिंबा दिला तर तू घ्यायला तयार आहे? हां, आमच्या ज्या मागण्या आहेत त्याला तुम्ही पाठिंबा द्यायला तयार असेल तर यू आर वेलकम. ओके. कारण जर इतिहास पाहिला गुजरातमध्ये
चिमणभाई पटेलांचं सरकार होतं आणि एक विद्यार्थी आंदोलन सुरू झालं. जे विद्यार्थी आंदोलन पुढे जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली जी संपूर्ण क्रांती ची एक चळवळ उभा राहिली, त्याला एक प्लॅटफॉर्म त्या विद्यार्थी आंदोलनाने दिलेला होता. तर हा इतिहास आहे. त्याच्यामुळे जरी ही तुझी चळवळ असली, जरी हे आंदोलन असलं, तरी हे जाणार आहे राजकीय दिशेनेच, कारण तू लढतो आहेस राजकीय सर. तर त्यासाठीच की मग तू म्हणतोयस की तुला राजकीय पक्ष काढायचा नाही, पण तुझ्या भोवताली जी काही लोक आहेत त्यांना काही राजकीय ॲस्पिरेशन्स आहेत, आणि खास करून आपचा जो प्रयोग आहे तो सरतेशेवटी भाजपच्याच फायद्याचा भाजपच्या पथ्यावर पडला, फायद्याच्या म्हणण्यापेक्षा असं एक नॅरेटिव्ह आहे विरोधी पक्षांकडून. तर मग तू कसं बघतो याच्याकडं? म्हणजे एक विरोधकांची ताकद विखुरली जाते किंवा विषय वेगळ्याच दिशेने जातात. नाही, मी जसं म्हणलं, एका डेमोक्रेसीमध्ये एकच पार्टी किंवा दोनच पार्टी असणं खूप घातक आहे. आणि त्यात पण भारतासारख्या डायव्हर्स कंट्रीमध्ये तमिळनाडूचे मुद्दे वेगळे, ते कोणी एक पार्टी डिसाईड नाही करू शकत. बंगालचे मुद्दे वेगळे, ती कोणती एक पार्टी जी सेंटरला बसली ते डिसाईड नाही करू शकत. आपलं महाराष्ट्र बेस्ट एक्झाम्पल आहे सर. जेव्हा आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी पार्ट्या तोडल्या गेल्या, त्याच्यानंतर झाले काय? आपल्या इथलचे उद्योगधंदे कुठे गेले? गुजरातला गेले. कशामुळे गेले? आपल्या इथं कोणीही एक स्ट्रॉंग पार्टी राहिली नाही. त्यामुळं अ कंट्री विच इज ॲज डायव्हर्स ॲज इंडिया नीड मल्टिपल पार्टीज, रिजनल पार्टीज. दॅट इज व्हेरी नेसेसरी फॉर अवर डेमोक्रेसी. हे आयडियली झालं, पण आता ह्याच रिजनल पार्टीज विलिनीकरणाच्या म्हणजे एका स्टेजपर्यंत ती त्यांची स्ट्रॅटेजी असू शकते. मी त्यांना सांगणार. आता तू पुण्यात हे आंदोलन करतोयस, तर पुण्याची निवड करण्याचं कारण? पुण्याची निवड करण्याचं कारण, पुणे इज द ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट. शिक्षणाचं माहेर घर आहे असं राहिलंय आता वाटतं अजून तुला? हा, यावर मला एक बोलायचं आहे. म्हणजे 2020मध्ये जेव्हा मी पुण्यात होतो 19 पर्यंत, तेव्हा पुणे वॉज अमंग द टॉप 10, टॉप 15 युनिव्हर्सिटीज इन इंडिया. व्हेरी प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटी. आज पुणे 91 नंबरवर घसरलेले आहे. म्हणजे 5-6 वर्षात तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीची काय अवस्था करून ठेवलेली आहे. सो यामागं निवडण्याचं कारणही हे की पुणे जी सगळ्यात जास्त प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटी होती, त्याची तुम्ही पूर्णपणे वाट लावून ठेवलेली. इथून तू कुठे कुठे जाणार आहेस पुण्यानंतर, आणि काय तिथं तुला अपेक्षा आहे? म्हणजे आता महाराष्ट्र आहे तुझं स्वतःचा राज्य आहे, इतर म्हणजे कर्नाटक असेल, हरियाणा असेल. आता आज रात्रीचा प्रोटेस्ट झाला की मी लखनौला निघणार आहे. तिथेही प्रोटेस्ट चालू आहे. उद्या सकाळी मी तिथे जॉईन होईल. त्याच्यानंतर मी अमृतसरला जाणार आहे पंजाबमध्ये. तिथून मी जाणार आहे बँगलोरला. बँगलोरनंतर मी जाणार आहे जयपूरला. आणि जयपूरनंतर आम्ही अजून ठरवतोय, मला नागपूरलाही बोलत आहे, तर नागपूरलाही माझी जायची इच्छा आहे. एक पत्रकार म्हणून आमचं इथलं निरीक्षण असं असतं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जिथे हे आंदोलन होतं आहे तुमचं, त्या विद्यापीठाच्या आतमध्ये इतर कोणाला आंदोलनाला परवानगी दिली जात नाही, ना विद्यापीठाकडून ना पोलिसांकडून. विद्यार्थी संघटना आतमध्ये करतात आंदोलन, बाहेरून दिली जात नाही. तुझ्या आंदोलनाला ही परवानगी मिळालेली आहे. तर हे कसं बघतोस तू? मी याच्यातून एकतर विद्यापीठांनी आणि पोलिसांनी परवानगी दिली आहे, एकतर तुझ्या आंदोलनाला ते घाबरलेत म्हणण्यापेक्षा त्यांना ती द्यावी असा एक दबाव त्यांच्यावरती आहे, की पुन्हा तोच की तुझं आंदोलन विरोधकांना नुकसानकारक ठरेल, भाजपला फायद्याचं ठरेल म्हणून हे होत आहे? माझं आंदोलन हे कोणाला नुकसान करण्यासाठी, कोणाला फायदा करण्यासाठी नाही. माझं आंदोलन जे आहे ते स्टुडंट्ससाठी आहे. ज्या स्टुडंट्सने आत्महत्या केली त्यांना न्याय भेटला पाहिजे. आणि मला वाटतं परमिशन यामुळे भेटते की कुठं ना कुठं जे लोक सिस्टममध्ये बसलेले त्यांना कळालं आहे की आजचा यूथ जो आहे तो खूप फ्रस्ट्रेटेड आहे, तो खूप नाराज आहे. तर जर तुम्ही परमिशन देसाल तो त्यांना अजून का नाराज करसाल, तर त्यांना कुठं ना कुठे हे वाटते. धन्यवाद. तर आपण उत्तरं ऐकली. सगळ्यांच्या मनामध्ये या घडीला जे प्रश्न आहेत ते विचारण्याचा आपण प्रयत्न केला. आणि महत्त्वाचा मुद्दा की विरोधी पक्ष या आंदोलनाकडं, कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाकडं खूप साशंक नजरेने पाहतायत, कारण आम आदमी पक्षाचा असलेला अनुभव. मात्र दिपकेनी जे म्हटलं की जर कोणा राजकीय पक्षाला त्याच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा असेल तर त्याची तयारी आहे. विचार या विरोधी म्हणवणाऱ्या पक्षांनी करायचा आहे. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे.